सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आपण पाहतोय डिप्लोमा फर्स्ट इयर बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा युनिट नंबर 1 अल्जेब्रा, त्यातील चॅप्टर नंबर 1 लॉगरिथमचा हा शेवटचा लेक्चर असणार आहे. सो आतापर्यंत आपण 4 लेक्चर लॉगरिथम टॉपिकवर घेतलेले आहे. सो यामध्ये बाकी काही एक्झाम्पल आहेत, ते झाले की आपला हा पूर्ण चॅप्टर पूर्णपणे संपून जाईल. आणि एवढे जे एक्झाम्पल आपण घेतले त्यातूनच तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येतील, किंवा एवढे जर एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर तुम्हाला कसा जरी क्वेश्चन आला तर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. जर चॅनलवर नवीन असताल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर ऍप्लिकेशन आहे आपलं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी. सो त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर डिप्लोमा म्हणजेच MSBT FY असा एक फोल्डर दिसेल. त्यामध्ये तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्सचा कोर्स दिसेल. सो तिथून तुम्ही बेसिक पण कम्प्लीट करू शकता. त्यासोबतच तुम्हाला जर सर्व युनिटचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही सबस्क्रिप्शन परचेस करू शकता. सो लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. बघा, मी होमवर्कला एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. त्यापैकी फक्त एकच स्टुडंटने मला आन्सर ते पाठवलं होतं आणि ते बरोबर होतं. बाकी स्टुडंटने काही पाठवलं नाही अजून. ठीक आहे, काही अडचण नाही. अजून तुमचं कॉलेज स्टार्ट झालेलं नाही, त्यामुळं काही अडचण नाहीये. तर बघा, आपण आता याचं आन्सर मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला, कसं सॉल्व्ह करायचं आहे. बट प्रिपरेशन स्टार्ट करा. जितक्या लवकर तुम्ही सुरुवात करताल अभ्यासाला तितके तुम्ही पुढे राहणार बाकीच्या पेक्षा. सो आपल्याला टॉप करायचं या उद्देशाने प्रिपरेशन करा, जेणेकरून जितकी जास्त वेळा तुमची रिव्हिजन होईल तितकं बेटर तुम्ही स्कोर करताल. एक टॉपर मध्ये, एक ऍव्हरेज मध्ये आणि एक फेल स्टुडंट मध्ये डिफरन्स एवढाच असतो. टॉपरच्या हा 4-5 रिव्हिजन झालेले असतात, ऍव्हरेज स्टुडंटचा एखादी रिव्हिजन झालेली असते, आणि जो फेल होतो स्टुडंट त्याची रिव्हिजन झालेली नसते. सो सर्व खेळ आहे हा रिव्हिजनचा. तुम्ही किती लवकर तुमचा सिलेबस कम्प्लीट करता, तुम्ही त्याला किती वेळा रिवाइज करता. सो रिव्हिजन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. मग तो अभ्यासामध्ये असू द्या, प्रेझेंटेशन मध्ये असू द्या, किंवा कोणतंही काम असू द्या, सगळ्यात इम्पॉर्टंट असते रिव्हिजन. सो त्यामुळे प्रिपरेशन लवकर सुरुवात करायला पाहिजे. चला बघा कसं करायचं सॉल्व्ह. आता हा क्वेश्चन दिला होता मी. लॉग बेस 3 आहे, x+5, लॉग बेस 3 आहे 2x-1. इथे मायनस आहे, म्हणजे काय करायचं आपल्याला, डिव्हिजन रूल यूज करायचा आहे. LHS इज इक्वल टू काय ना, लॉग कॉमन काढतो मी, तर डिव्हिजन येणार, कारण की इथे काय मायनस आहे. सो मायनस असल्यामुळे काय येणार, डिव्हिजन येणार. इथे काय येणार मग, x+5 आणि डिवाइड 2x-1. ठीक आहे. तर कोणता रूल वापरला मी इथे, लॉग, कोणता रूल वापरलाय, लॉग m/n असेल बेस a, तर आपण त्याला कसं लिहू शकतो, लॉग बेस am मायनस लॉग बेस an. तर हा रूल मी या ठिकाणी यूज केलेला आहे. ठीक आहे. चला पुढे कसं करायचं. आता आपल्याला काय आन्सर काढायचंय, एक्सचा आन्सर काढायचं ना. LHS देऊन नाही चालणार, आपल्याला काय करावं लागेल, राईट साइडला 2 द्यावा लागेल. म्हणजे हा काय होणार, इज इक्वल टू 2 होणार. ठीक आहे. तर हा कोणता फॉर्म आहे, लॉगरिथमचा फॉर्म आहे. त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, एक्सपोनंट फॉर्म मध्ये. म्हणजे काय, सपोज लॉग इथे असतो बेस, इथे असतो आपला आन्सर, आणि हा असतो पॉवर. तर याला कन्वर्ट कशामध्ये करायचंय, एक्सपोनंट फॉर्म मध्ये. म्हणजे बेस, पॉवर आणि आन्सर यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे, बरेच एक्झाम्पल झालेत. चला, बेस आहे आपला 3, पॉवर आहे आपला 2, इज इक्वल टू आन्सर आहे हे x+5 डिवाइड 2x-1. तर काय येईल बरं इथे सांगा, 3चा स्क्वेअर आहे 9, हा x+5 आणि हे ऍज इट इज, त्याला मी ऍज इट इज कॉपी पेस्ट करतो. तर पुढच्या स्टेपला हा 2x-1 लेफ्ट साइडला पडतोय, म्हणजेच अशा प्रकारे होईल. हा डिवाइड होता, साइड चेंज झाली तर मल्टिप्लाय झाला, आणि इकडे काय राहणार, x+5 राहणार.
तर नेक्स्ट स्टेपला 9 इंटू 2 18x मायनस 9 प्लस एक्स प्लस 5, तर हा होईल 18x, एक्स इकडे घेतो मायनस होईल 5 मायनस 9 राईट साईडला गेला तर प्लस 9 होईल, तर मग हा होईल 17x इज इक्वल टू 9 आणि 5 किती होतात 14, बरोबर 14. आणि अशा प्रकारे आपलं आन्सर जवळपास आलेलं आहे. थोडस क्लोज आहोत आपण, थोडीशी जागा बनवतो. एक्सचं आन्सर येत आहे आपलं 14 डिवाइड बाय 70. एक्स इज इक्वल टू 14 डिवाइड बाय 17. हेच आन्सर आहे. एक्स इज इक्वल टू 14 डिवाइड बाय 17. एकदम बेसिक कन्सेप्ट यूज केलं बघा. एम बाय एन चा डिव्हिजन रूल यूज केलाय, नंतर लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय आणि सिम्प्लिफाय केलंय. आता सिमिलरली इकडे पण सेमच सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन. आता इथे बघा लॉग क्यू पी आहे, लॉग बेस आर क्यू आहे, लॉग बेस पी आर आहे. इथे आपल्याला चेंज ऑफ बेसचा रूल यूज करायचा आहे. चेंज ऑफ बेस काय रूल आहे? चेंज ऑफ बेस, चेंज ऑफ बेस रूल म्हणजे सपोज लॉग ऑफ बेस बी आहे आणि इकडे सपोज ए आहे, तर वरची टर्म वरती आणि खालची टर्म खाली आपण असं लिहू शकतो. आणि त्या बेसला काही पण घेऊ शकतो, फक्त ई आणि 10 घ्यायचं नाही. तर मग इथे काय करता येईल बघा, त्याप्रमाणेच इथं लॉग LHS घेतो. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू लॉग पी वरती क्यू खाली, म्हणजेच काय ना लॉग क्यू, नंतर इनटू वरची टर्म आहे लॉग क्यू आणि खालची टर्म आहे लॉग आर, आणि लास्ट लॉग वरची टर्म आहे आर आणि खालची टर्म आहे पी. आता बघा मल्टिप्लिकेशन आहे, तर हा लॉग पी न्यूमरेटरचा, हा लॉग पी डिनॉमिनेटरचा कॅन्सल, हा लॉग आर न्यूमरेटरचा, हा डिनॉमिनेटरचा लॉग आर कॅन्सल, लॉग क्यू न्यूमरेटर लॉग क्यू डिनॉमिनेटर कॅन्सल. तर राहिलं काय फक्त ज्यावेळेस सर्व काही कॅन्सल होतं त्यावेळेस काय शिल्लक राहतो? 0 शिल्लक राहत नाही. काय राहत असतो? 1 राहत असतो. कारण की एक्स ने एक्स ला डिवाइड केल्यानंतर आन्सर किती येतं? 1 येतं. 4 ने 4 ला डिवाइड केल्यानंतर आन्सर 0 नाही येत, काय येत असतो? 1 येत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, आपण सगळं कॅन्सल केलं म्हणजे आपण काय करतो गडबडमध्ये सगळं कट, काहीच राहिलं नाही म्हणजे 0 लिहितो. 0 नसतो ना, त्यावेळेस सर्व कट होईल त्यावेळेस काय असतो? 1 असतो. आणि तेच आपल्याला काय करायचं होतं? ट्रू करायचं होतं. राईट हँड साइड आपण इथं काय लिहू शकतो, याला ऍज इट इज करा. पेपरमध्ये किंवा नोट्स बनवताना प्रॉपरली बनवा, प्रॉपरली लिहा, सुटसुटीत लिहा. जितकं चांगलं तुम्ही लिहिताल तितकं लक्षात ठेवायला आणि रिवाइज करायला सोपं होतं. त्यामुळं प्रयत्न असा होऊ द्या की चांगल्या प्रकारे लिहा सुरुवातीपासूनच, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जाईल. आणि ज्यावेळेस टीचर पेपर चेक करत असतील त्यावेळेस पेपर पाहिल्यानंतर पण भारी वाटलं पाहिजे की मस्त पेपर दिलाय, त्यावेळेस मग मार्क देताना पण भारी वाटतं. जर आपण एकदम खराब मध्ये लिहिलं तर मग इरिटेट होतो. त्यामुळं चांगल्या प्रकारे द्यायचं आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन हा घेऊयात. बघा काय दिले याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 10 समजले का सांगा. काही डाऊट असेल तर विचारा कमेंट सेक्शन मध्ये. तुम्ही डाऊट टाकू शकता जर तुम्हाला काही असेल डाऊट तर. ठीक आहे बघा. प्रूव्ह दॅट 1 अपॉन लॉग बेस 3 6 प्लस 1 अपॉन लॉग बेस 8 6, याला तुम्ही असं पण यूज रीड करू शकता लॉग 6 बेस 8. कसं केलं तरी काही अडचण नाही. 1 अपॉन लॉग 6 बेस 9 किंवा 1 अपॉन लॉग बेस 9 6 इज इक्वल टू 3 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मग मी LHS घेतो. लेफ्ट हँड साइड काय आहे? लेफ्ट हँड साइड याला मी ऍज इट इज कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे. इथे पण मला कोणता रूल वापरायचा आहे? इथे पण मला रूल वापरायचा आहे चेंज ऑफ बेस वाला रूल. चेंज ऑफ बेस वाला रूल काय आहे? 1 अपॉन
1 अपॉन, इथे पण आपल्याला डिवाइड करायला लागणार आहे. चला बघा कसं करतो मी. काय रूल असतो आपला चेंज ऑफ बेसचा, लॉग ऑफ बी आणि ए आहे. तर काय करणार आपण, वरती पण लॉग लिहा, खाली पण लॉग लिहा. वरची टर्म वरती आणि खालची टर्म खाली. तर इथे काय करायचंय, लॉग वरची टर्म 6 आहे इथे लिहिली, खालची टर्म 3 आहे इथे लिहिली, प्लस 1 अपॉन लॉग वरची टर्म 6 आहे, खालची टर्म 8 आहे, प्लस इथे काय राहिलं ना, इथे काय पाहिजे होतं, 9 पाहिजे होतं. तर वरची टर्म किती आहे, 6 आहे आणि खालची टर्म किती आहे, 9 आहे. ठीक आहे, जी आणि 9 मध्ये डिफरन्स समजून घ्यायचा. ओके, इथपर्यंत ठीक आहे का. चलो, आता तुम्हाला हे माहिती पाहिजे 1 अपॉन ए अपॉन बी जर असेल, किंवा ए अपॉन बी नको, आपण घेऊया सी अपॉन डी. 1 अपॉन सी अपॉन डी असेल तर यालाच तुम्ही कसं लिहू शकता, हा डी न्यूमरेटरला जातो, डी बाय सी लिहू शकता. कसं लिहू शकता, डी बाय सी. 1 अपॉन सी बाय डी असेल त्यालाच तुम्ही ह्या डी ला वरती शिफ्ट करू शकता, म्हणजे डी बाय सी. तर सिमिलरली ते हा लॉग 3 1 च्या जागेवर जाईल, लॉग 8 1 च्या जागेवर जाईल, आणि ते सुद्धा लॉग 9 1 च्या जागेवर जाईल. तर मग आपलं जे आहे ते कसं आहे बघा, log 3 divided by log 6 plus log 8 divided by log 6 plus log 9 divided by log 6. समजलं का सांगा, समजायला तर पाहिजेच. बोला, काही क्वेश्चन डाऊट आहे. पहिला हा फॉर्म्युला यूज केलाय, नंतर 1 अपॉन सी बाय डी ला आपण लिहू शकतो, डी बाय सी त्याप्रमाणे लिहिले. आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर कसा आहे, सेम आहे. ज्यावेळेस डिनॉमिनेटर सर्व टर्मचा सेम असतो त्यावेळेस न्यूमरेटरची इथे जर प्लस आहे तर ऍडिशन करायची, इथे जर मायनस आहे तर सबट्रॅक्शन करायची. तर सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे, तर मी एकदाच लिहिणार, काय लिहिणार मी एकदाच, log 6 लिहिणार मी एकदाच. सगळ्यांचं सेम आहे तर न्यूमरेटरचं काय करायचं, ऍडिशन. सो log 3 प्लस log 8 प्लस log 9. नेक्स्ट स्टेप, आता जर इथे ऍडिशन आहे तर कोणता रूल वापरणार, मल्टिप्लिकेशन वाला. काय मल्टिप्लिकेशन वाला रूल आठवतोय का, log m इंटू n इंटू p असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो, log m प्लस log n प्लस log p, बरोबर का. ऍडिशन असेल तर ब्रॅकेट लॉग कॉमन काढून मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो, मल्टिप्लिकेशन असेल तर सेपरेट रूल ऍडिशन करू शकतो. म्हणजेच इथे आता ऍडिशन आहे तर मला लॉग कॉमन काढायचं आहे, तर मग काय येणार, log 3 इंटू 8 इंटू 9 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय log 6. तर मग इथे काय येणार बघा, किती येते हा, log 3 इंटू 8 इंटू 9 किती होईल, 8 3 24, 24 इंटू 9 किती होतात, 240 मधून 24 गेल्यानंतर किती राहतात, 216 का, 216 डिवाइड बाय log इथे 6. आता बघा काय करायचं आपल्याला, खाली log 6 आहे तर 216 म्हणजे कितवा पॉवर आहे, 6चा. इथे 6 आहे, इथे पण 6 आणायचा आहे, तर 6चा पॉवर किती आहे, 1 एक आहे 6, 6चा पॉवर 2 किती येणार, 6 6 36, 6चा पॉवर 3 किती येणार, म्हणजे 3 वेळा गुणाकार, 6 इंटू 6 इंटू 6 36 इंटू 6 किती येतो, 216. म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो, log 6चा पॉवर 3 डिवाइड बाय log 6. दिसत आहे का तुम्हाला, येस दिसतंय, log 6चा पॉवर 3 डिवाइड बाय log 6. आणि आता बघा काय करायचंय, इथे वापस कोणता रूल वापरणार, तर मी इथे पॉवर वाला रूल वापरणार. log m चा पॉवर n असेल याला टपली मारा इकडे, असं होईल, n इकडे येईल लॉगच्या आधी.
तर मग इथे काय येणार 3 log 6 अपॉन log 6 म्हणजे काय आन्सर येणार log 6 कॅन्सल. तर आन्सर काय येईल मग 3 जे की आपलं काय आहे RHS आहे. सो LHS इज इक्वल टू RHS. समजले का सांगा. थोडंसं मोठं एक्झाम्पल होतं बट सिंपल आपण चारच आपल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच यूज केलेल्या आहेत. आधी काय केलं आपण चेंज ऑफ बेस रूल वापरलाय. त्यानंतर डिनॉमिनेटर सगळे सेम आहेत तर न्यूमरेटरची ऍडिशन झाली. लॉग कॉमन काढला 3 इंटू 8 इंटू 9 झाला तर तो झाला 216. 216 म्हणजे 6चा पॉवर 3 आहे तर त्याला आपण असं लिहिलं 3 हा लॉगच्या आधी घेऊ शकतो या रूलनुसार. लॉग कॅन्सल आन्सर आलं 3. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. तिथे आपल्याला 2 log base 7 5 minus 3 log base 7 3 plus 4 log base 7 3 is equal to log base 7 x दिला आहे आणि आपण व्हॅल्यू काढायची x ची. चला काय करावं लागेल आधी बरं त्याला आपण असं लिहूयात. आधी असं लिहूयात हा 2 ला आपण इकडे 5 कडे घेऊ शकतो. तर मग इथे log base 7 5 चा पॉवर 2 मायनस log base 7 3 चा पॉवर 3 प्लस 4 नाही. हा 4 ला आपल्याला काय करायचंय 3 च्या पॉवर मध्ये शिफ्ट करायचंय म्हणजे काय येणार इथे येणार प्लस लॉग बेस 7 3 चा पॉवर 4 इज इक्वल टू लॉग बेस 7 x विचार आपला राईट साइडला एकटाच आहे. चला मग आता काय करायचं लॉग काय करू शकतो आपण कॉमन काढू शकतो. कॉमन म्हणजे कसा आधी या दोघांचं करूयात. ज्याला मी कसं लिहितो बघा आधी प्लस प्लस वाले शेजारी घेतो म्हणजे अशा प्रकारे नंतर मायनसची टर्म घेतो आणि मग लास्टला आपली राहिलेली टर्म रिअरेंज केले. मग का केले रिअरेंज कारण की ऍडिशन सोपी जाते करायला. ऍडिशन जर असेल तर मल्टिप्लिकेशन करता येईल म्हणजे काय लॉग जर कॉमन काढला आपण तर इथे काय येणार 5 चा स्क्वेअर प्लस प्लस 9 इंटू 3 चा पॉवर 4. कोणता रूल वापरला मी इथे लॉग m प्लस m प्लस n असेल लॉग n तर काय घेऊ शकतो आपण लॉग m इंटू n. तर हा पहिली टर्म ही दुसरी टर्म पहिली टर्म इंटू दुसरी टर्म लॉग कॉमन काढला याला म्हणतात प्रोडक्ट रूल किंवा मल्टिप्लिकेशन रूल. चला नेक्स्ट काय येणार मायनस लॉग बेस 7 3 चा पॉवर 3 इज इक्वल टू लॉग बेस 7 x. आता नेक्स्ट स्टेप काय येईल बघा इथून पुन्हा लॉग कॉमन काढला. आता मायनस आहे तर म्हणजे काय होणार डिवाइडला जाणार म्हणजे असं येणार 5 पॉवर 2 इंटू 3 पॉवर 4 डिवाइड बाय 3 पॉवर 3 इज इक्वल टू लॉग बेस 7 x. आणि ऑलमोस्ट आपलं एक्झाम्पल आता सॉल्व्ह होत आलेलं आहे. तर काय करायचं मग हे लॉग बेस 7 हा आणि हा लॉगरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी यूज करायची म्हणजे काय होईल हे रिमूव्ह होईल. लॉगरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी काय आहे लॉगरिथम इक्वॅलिटी प्रॉपर्टी लॉग बेस a m असेल इज इक्वल टू लॉग बेस a n असेल तर m इज इक्वल टू काय होणार n म्हणजेच काय 5 चा पॉवर 2 इंटू आता इथला 3 चा पॉवर 4 डिवाइड 3 चा पॉवर 3 इज इक्वल टू x होईल म्हणजेच 5 चा पॉवर 2 इंटू 3 होणार हा काय होईल x होईल म्हणजे x व्हॅल्यू किती येणार 25 इंटू 3 75 25 5 चा स्क्वेअर 25 इंटू 3 काय ना 75. इथले 3 आणि इथले 3 कट झाले इथे 3 आहे तिथे 4 आहे एकच 3 राहिला 3 चा पॉवर एकच राहिला तो डायरेक्ट कॅल्क्युलेट टाका डायरेक्टली तुम्हाला आन्सर 75 भेटून जाईल. समजलं का काय केलं आधी प्लस ची टर्म शेजारी घेतली नंतर लॉग कॉमन काढलाय तर प्रोडक्ट रूल वापरला नंतर इथे मायनस आहे डिव्हिजन रूल वापरला
दोन्हीकडे पण लॉगचा बेस 7 इकडे पण आहे इकडे पण आहे, तर त्याला रिमूव्ह करा, म्हणजेच लॉगरिथम इक्वलिटी प्रॉपर्टी यूज करायची. तर मग बाकी तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटून जाईल. ओके का? काही क्वेश्चन डाऊट असेल तर विचारा. एनिथिंग? ठीक आहे. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. 2च क्वेश्चन बाकी आहेत, त्यानंतर तुमचं हे लेक्चर संपला आहे. लॉगरिथम पूर्ण चॅप्टर कम्प्लीट होतोय आपला. सो बघत कसं सॉल्व्ह करायचे लास्टचे 2 एक्झाम्पल. लॉग बेस 2x लॉग बेस 4x इज इक्वल टू 2 आहे. तर पहिले x ची व्हॅल्यू काय करायची? तर काय करूयात, काय करता येईल सांगा. चेंज ऑफ बेस रूल यूज करूया. आधी मी घेतो. तर मग चेंज ऑफ बेस रूल नुसार काय ना, लॉग इथे पण लॉग, वरची टर्म वरती, खालची टर्म खाली, लॉग डिनॉमिनेटरला सुद्धा लॉग, वरची टर्म वरती खालची टर्म खाली, इज इक्वल टू 2. इज इक्वल टू काय आहे? इज इक्वल टू आहे 2. चला मग कसं करायचं? हा जो आहे लॉग एक्स डिवाइड बाय लॉग 2 हा तसाच ठेवूयात, प्लस लॉग एक्स डिवाइड बाय 4. 4 म्हणजेच काय असतो? 2 चा स्क्वेअर. तर मी याला असं लिहितो, 4 च्या ऐवजी काय लिहितो? 2 चा स्क्वेअर लिहितो. तर मग यालाच कसं लिहिता येईल आपल्याला? यालाच कसं लिहिता येणार? हा जो 2 आहे तो आधी घेऊ शकतो, म्हणजे कसा? हा जो 2 आहे याला आपण असं लिहू शकतो, 2 लॉग 2. कोणता रूल वापरला? पॉवर वाला रूल. हा ठीक आहे. चला इथपर्यंत तर ओके आहे. पुढे काय करायचं मग? पुढे काय करायचं आता? न्यूमरेटर मधनं लॉग एक्स कॉमन काढतो, डिनॉमिनेटर मधनं लॉग 2 कॉमन काढतो. तर इथे काय राहणार? इथे राहणार 1 प्लस इथे राहणार 1 अपॉन 2 इज इक्वल टू, बघा काय केलंय? न्यूमरेटर मधनं म्हणजे या पूर्ण टर्म मधनं लॉग एक्स अपॉन लॉग 2 ही टर्म कॉमन काढली, तर याचा कोएफिशियंट हा 1 काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि याचा कोएफिशियंट हा 1/2 झाला. त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय होणार? हे हा असाच राहील, आणि हा होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 into 1 2 प्लस 1 डिवाइड बाय 2. किंवा नॉर्मली आपण कसं करू शकतो? हा 1 आहे, हा अर्धा आहे. 1 आणि अर्धा म्हणजे दीड, दीड म्हणजे 1.5 आणि 1.5 म्हणजे 3 डिवाइड बाय 2. असं पण करू शकतो आपण. लॉग एक्स अपॉन लॉग 2 किंवा कॅल्सीचा यूज करू शकतो, तुम्ही कॅल्क्युलेटरचा यूज करू शकता. हा झाला 3/2 आणि इक्वल टू. आता हे काय झालं आहे? हे झालं आहे आपलं लॉगरिथमिक फॉर्म. तर त्याला आपल्याला कशात कन्वर्ट करायचंय? त्याला मला कन्वर्ट करायचं आहे एक्सपोनंट फॉर्म मध्ये. तर त्याच्या आधी आपण हा बेस रूलला असं लिहूयात, लॉग बेस 2x. कसं करता येईल? चला एक स्टेप वाढवतो आणखी तुम्हाला समजण्यासाठी. हा 3/2 आहे, ह्याला राईट साईडला पाठवूयात, म्हणजे इथे राहील लॉग एक्स अपॉन लॉग 2 इज इक्वल टू 2. हा 2 न्यूमरेटरला होईल आणि 3 डिनॉमिनेटरला होईल. त्यावेळेस साईड चेंज होईल, त्यावेळेस त्यांची पोझिशन चेंज होते. तर मग काय येईल इकडे? लॉग एक्स अपॉन लॉग 2 इज इक्वल टू 4/3 झाला हा. आता यालाच मी कसं लिहू शकतो? कोणत्या? चेंज ऑफ बेस फॉर्म्युलेनुसार. म्हणजे लॉग ए चा पॉवर बी असेल तर आपण कसं लिहितो? वरची टर्म वरती, खालची टर्म खाली. तर मग यालाच आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करायचंय. तर मग लॉग बेस किती आहे? खालची टर्म 2
वरची टर्म एक्स इज इक्वल टू 4/3. हा झाला काय तुमचा लॉगॅरिथमिक फॉर्म. त्याला कन्वर्ट करा एक्सपोनंट फॉर्म मध्ये. कसं करणार एक्सपोनंट फॉर्म मध्ये कन्वर्ट? बेस टू पॉवर 4/3 इज इक्वल टू आन्सर एक्स. तर मग एक्सचा आन्सर किती झाला? हेच झालं एक्सचा आन्सर 2चा पॉवर 4/3. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. आय होप की तुम्हाला समजलं असेल. त्याच प्रॉपर्टीज आहेत, नवीन काहीही आपण घेतलेलं नाही. समजे क्या? तेवढ्याच आपले 4 रूल आहेत, 2-3 प्रॉपर्टीज आहेत, त्यावरच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. चला, तुमची जी एक्झाम आहे युनिट टेस्ट ती राहणार आहे 10 सप्टेंबरच्या आसपास मध्ये. तो एकच महिना आहे, त्यामुळे प्रिपरेशन सुरुवात करा. पहिल्या टेस्टला जर चांगले मार्क आले तर चांगल्या कॉन्फिडन्स थ्रू बाकीचा अभ्यास होईल. चला, तिथे काय करायचं? आपल्याला आन्सर काढायचे. तर काय आन्सर येईल याचं? इज इक्वल टू, वापस याला इकडे शिफ्ट करूयात पॉवरला. म्हणजे काय येणार ते? लॉग बेस 7 5चा पॉवर 5 प्लस लॉग बेस 7 3चा पॉवर 3 मायनस लॉग बेस 7 9चा पॉवर 9. तर मग आधी काय करणार? प्लस आहे म्हणजे काय करायचंय? मल्टिप्लिकेशन वाला रूल. लॉग बेस 7 कॉमन काढा, यांची होईल मल्टिप्लिकेशन 5चा पॉवर 5 इंटू मायनस लॉग बेस 7 हे ऍज इट इज राहू द्या. आता ह्या लॉग मध्ये मायनस आहे म्हणजे डिव्हिजन रूल वापरा. तर लॉग बेस 7 काय येणार आता? 5चा पॉवर 5 इंटू 3चा पॉवर 3 डिवाइड बाय 9चा पॉवर 9. तर हेच झालं तुमचं फायनल आन्सर. त्याला सिम्प्लिफाय करू शकतात किंवा असंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. असंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. ऑलमोस्ट सर्व एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. काही हे असेल म्हणजे एक्सरसाइज मध्ये सुद्धा आपण क्वेश्चन घेतले 5 पॉवर 5 3 पॉवर 3 9 पॉवर 9 बरोबर. तर सर्व क्वेश्चन आपण ऑलमोस्ट सॉल्व्ह केलेले आहेत. की तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस करा. यातले बरेचसे एक्झाम्पल तुमच्या युनिट टेस्टला असणार आहेत. आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करा, जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप. जर इथपर्यंत आला असेल, व्हिडिओ पाहत असाल युट्यूबवर, तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. बाकी भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. डेमो लेक्चर जेवढे होते तेवढे संपलेले आहेत. तर तुम्हाला पुढचे लेक्चर्स पाहिजे असतील लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तर तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरला